बोलायचं नव्हतं पण भ्रम दूर व्हावा म्हणून मराठ्यांच्या विरोधात कान भरण्यासाठी गोव्याला मीटिंग घेतली. कॉकटेल डीएनए असलेल्या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांची. ओबीसी नेते कायचे? रेशीम बागेचे जंतू आहे. महात्मा फुलेंच्या नावानं गळे काढणाऱ्या हरामींना मराठा हेच कुणबी आहे असं महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं हे सुद्धा मान्य नाही. म्हणून रेशीम बागेचे थुका चटणारे गुलाम. मीटिंग यांनी नाही, आपले मतं चोरून पैदा झालेल्या शेंडीवाल्या जनरल डायरनी ठेवली गोव्यात. महाराष्ट्रात आग लावूनही मराठा ओबीसी एकत्रच आहेत म्हणून 4 लोक नेऊन खुश केले गोव्यात. गोव्यात काऊन बे? बँकॉकला ने खुशच करायचं तर. दंगली घडवण्याचं षडयंत्र गोव्यात शिजलं. ओबीसी बांधवांनो भूलू नका, यो अतिशय कपटी, लबाड आणि धूर्त आहे. असाच वेश बदलून आपले आमदार गुवाहाटीला नेले होते या लांडग्यानं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देणार होता, रताळू दिलं. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार होता, धसकट घातलं मागून. अरबी समुद्रात शिवस्मारक करणार होता, इटकर पण लावली नाही. काय झालं? लाडक्या बहिणीचे पैसे वाढवणार होता, अर्ध्या वगळल्या. डिजिटल सिटी काय झालं? क्राईम, गुन्हेगारी, अरे वर्षभरात घडलेल्या एकाही गुन्हेगाराला साधी अटक पण नाही. भ्रष्टाचार वाढला राज्यात. हिंदू मुस्लिम मराठी हिंदी शिवाय दुसरा विषयच नाही. सगळ्या सरकारी शाळा बंद पडायल्या. सगळं गुजरातला चाललंय. आवाज उचलला तर आपणच अर्बन नक्षल. आपलं जाऊ द्या हो, मोठमोठे नेते ईडीचा हेड गाळून संपवले. संरक्षण कोणाला? अघोरी नवस फेडणाऱ्यांना, तंबाखू मळणाऱ्यांना, रमी खेळणाऱ्यांना, पीक विमा खाणाऱ्यांना, हनी ट्रॅपवाल्यांना. अरे कोणता समाज खुश नाही? राज्यात काय, घरात पण लक्ष नाही. म्हणून हे सुपारीबाज गुन्ह्या, सध्या लक्षांत ते 4-2 गोवा रिटर्न ह्या नेत्याचं ऐकून या घरफोड्या चंडाळाचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. खात्रीशीर सांगतो भावांनो, सोशल मीडियावर 1 लाखापेक्षा जास्त फेक अकाउंट काढले त्यांनी. कालपासून यांचं काम पण सुरू झालं. फेक ओबीसी अकाउंटवरून मराठ्यांना शिव्या घालतील, फेक मराठा अकाउंटवरून ओबीसींना शिव्या घालतील. ते कमेंट टाकून आपली दिशाभूल करतील. मराठा ओबीसी भावांनो, विनंती करतो, सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका. जे चांगलं आहे तेवढंच पसरवा. पिढ्यानपारचे आपले संबंध बिघडू नका. सहमत असाल तर पुढे पाठवा. सोबत राहू. यांची जिरवणारा एकमेव मर्द मैदानात उभा आहे. डोक्यात तर सोडा हो, याच्या सपनात पण येणार नाही असा विषय होणार. सगळं जग ह्याच्यावर थुकल, फक्त पाहत राहा.